नमस्कार. मी आशिष रामकृष्ण देशपांडे, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अंबरनाथ तालुका अध्यक्ष. दिनांक 27/6/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वेलफेअर सेंटर येथील रिक्षा चालक यांच्या विरोधामध्ये मी आरक्षण आंदोलनचा जो मुद्दा घेतला होता, त्या मुद्द्यावरती आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथे मला बोलवलं गेलं आणि तिथे माझा जबाब नोंदवला गेला. कल्याण RTO अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संघटना मान्यता प्राप्त आहे का, किंवा त्या संघटनेचे प्रोसिजर परमिशन वगैरे दिलेले काही प्रोसेस आहेत का, त्याबाबतचा पत्रव्यवहार ते करणार असून वाहतूक शाखेलासुद्धा ते त्याबाबतीत निवेदन देणार आहेत. तसेच त्यांच्या रजिस्ट्रेशनचा अहवाल, जर ती संघटना रजिस्टरच नाही आहे तर त्यांचं बँक स्टेटमेंट किंवा हे ज्या काही प्रोसिजर ते सांगत आहेत तर त्या सर्व अनलिगल आहेत आणि त्या कायद्यामध्ये बसत नाहीत. तात्पुरतं मी माझा जबाब नोंदवलेला आहे पोलीस स्टेशनला की पूर्ण माहिती मिळेपर्यंत जे पोलीस स्टेशन RTOकडे पत्रव्यवहार करणार आहे त्याबाबतची जी माहिती आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत आल्यानंतर ते मला कळवणारच आहेत. जर ते रजिस्टर असेल तर काही हरकत नाही, परंतु मुद्दा आपला 10 रुपये कलेक्शनचा आहे. कायद्यानुसार कोणालाही कुठल्याही संघटनेला 10 रुपये कलेक्शन करण्याचा अधिकार नाही आणि जर त्यांना करायचं असेल कलेक्शन तर ते महिन्याला 50 किंवा 100 रुपये हे फक्त त्याच्या सभासद जे आहेत त्यांचंच करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त कोणाचंही कलेक्शन त्यांना करण्याचा अधिकार नाही. अंबरनाथ शहरामध्ये आज सर्वच ठिकाणी बेकायदेशीर रस्त्यावरती कब्जे करून जे काही रिक्षा स्टँडची उभारणी केलेली आहे आणि गुंड बाउन्सर्स कामाला ठेवलेले आहेत, तर हे कामाला ठेवण्याचा अधिकारसुद्धा संघटनेला नाही. संघटनेने जे काही रजिस्ट्रेशन संघटना आहेत त्यांनी चुकीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे कोणी बेशिस्त बेकायदेशीरपणे प्रवासी भाडे घेत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट दाखल कराव्या आणि माझं तात्पुरतं जे आंदोलन मी स्थगित केलेलं आहे ते भविष्यामध्ये पुन्हा आंदोलन घेण्याची वेळ आल्यास मी नक्कीच पत्रव्यवहार करणार आणि माझं अर्धनग्न आंदोलन जे आहे ते करणार आहे. तात्पुरतं एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.